एक भारत श्रेष्ठ भारत या उपक्रमाअंतर्गत सिक्कीम राज्याचा स्थापना दिवस मुंबईच्या राजभवनात आज विशेष उत्साहात साजरा करण्यात आला। राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात पर्यावरण एकात्मता आणि पर्यटनावर विशेष भर देण्यात आलाय। एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रमाअंतर्गत सिक्कीम राज्य स्थापना दिनाचा विशेष सोहळा आज शुक्रवारी महाराष्ट्र राजभवन मुंबई येथे राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला। आज देशात प्लास्टिकमुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढलं असून सिक्कीम सारख्या राज्यांकडून प्रेरणा घेऊन तरुणांनी आपल्या परिसरात प्लास्टिक मुक्तीचा संकल्प करण्याचं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं। सिक्कीम आणि इतर उत्तर पूर्व राज्यांचं सौंदर्य स्वित्झर्लंडपेक्षा कमी नाही, मात्र योग्य मार्केटिंग आणि पर्यटकांना आकर्षित करणं यात आपण मागे पडलोय, हेही त्यांनी स्पष्ट केलं। सिक्कीम बरोबरच काश्मीर, हिमाचल सारख्या भागांना देशातील नागरिकांनी भेट द्यावी असं त्यांनी आवाहन केलं। कार्यक्रमात शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी सिक्कीमचं लोकनृत्य घोंटू, लोकगीत लेप्चा तसेच सिक्कीमचं राज्यगीत सादर केलं। रांगोळी आणि तैलचित्राच्या माध्यमातून सिक्कीममधील जीवनशैलीचे चित्रण करण्यात आलं। विद्यार्थ्यांच्या या कला सादरीकरणाबद्दल राज्यपालांनी विशेष कौतुक केलं। कार्यक्रमात सिक्कीम पॅराडाईज ऑफ इंडिया हा माहितीपटही दाखवण्यात आला। कार्यक्रमात कुलगुरू डॉक्टर DT शिर्के, प्रभारी कुलगुरू PS पाटील, कुलसचिव डॉक्टर VN शिंदे आणि विद्यापीठाच्या सांस्कृतिक चमूचे सदस्य उपस्थित होते। कार्यक्रमाचा समारोप विद्यार्थ्यांच्या सत्काराने करण्यात आला।